चला तर मुलांना नेहमीच बाहेरचं देण्यापेक्षा घरच्या घरी फक्त 3 साहित्यामध्ये तांदळाच्या पिठाची बटर चकली बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 वाटी पाणी घेतले, त्यामध्ये 1 मोठा चमचा बटर घालायचं, पाणी उकळण्यासाठी गॅसवर ठेवायचं। त्यानंतर एका बाउलमध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ घेतले, त्यामध्ये अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा कलोंजी, चवीनुसार मीठ, 2 चमचे बटर घालायचं, सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं। उकळलेलं जे पाणी आहे ते थोडं थोडं यामध्ये घालायचं, सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं, झाकण ठेवून 15 मिनिटं ही उकड काढून घ्यायची। 15 मिनिटांनंतर पुन्हा हाताने मळून घ्यायचा। हाताला जर चटका बसत असेल तर वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं आणि त्या थंड पाण्यामध्ये हात बुडवून पीठ आपल्याला छान मऊसूद असं मळून घ्यायचंय। तर इथे पहा पीठ छान मऊसूद मळून घेतलं आहे। आता हे पीठ भिजत न ठेवता लगेच चकली बनवून घेणार आहोत। त्यासाठी साच्याला चकती लावून घेतली आहे आणि आतून तेलाने ग्रीस करून घेतले। त्यानंतर मळून घेतलेल्या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा, त्याचा रोल बनवायचा, साच्यामध्ये भरायचा आणि एखाद्या कटिंग बोर्डवरती किंवा पोळपाटावरती अशा पद्धतीने चकल्या पाडून घ्यायच्या। सर्व चकल्या 3 ते 4 वेळेच्याच पाडायच्या, त्यापेक्षा जास्त नाही, नाहीतर मग चकली व्यवस्थित तळली जात नाही। चकली तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल छान कडकडीत गरम करून ठेवलं आहे। आता सुरुवातीला चकली तेलामध्ये सोडली की मोठ्या आचेवरती 1 मिनिटभर तळून घ्यायची। त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा, आलटीपलटी करत हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची। याच पद्धतीने राहिलेल्या चकल्या सुद्धा तळून घ्यायच्या। मस्त खुसखुशीत कुरकुरीत 1 ते 2 महिने टिकणारी तांदळाच्या पिठाची बटर चकली बनवून तयार झाली आहे। तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा।